नमस्कार. यावर्षी OMR आपल्याकडे आलेली आहे. या OMR नुसार विद्यार्थ्यांनी जो स्कोर कॅल्क्युलेट केला, आमच्याकडे येणारे कॉल, व्हॉट्सअपचे मेसेजेस सोबत यूट्यूबच्या कमेंट, तर यावरून कट ऑफवर नेमका काय इफेक्ट होईल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये हे अनालाइज करतोय. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका. बघा, जर आपण विचार केला MBBSचा, MBBSच्या कट ऑफवर, जसं आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी रँकवर अवलंबून राहणार आहे. पण आमचे येणारे कॉल, व्हॉट्सअपचे मेसेजेस, मला मान्य आहे की आपलं हे जे सॅम्पल आहे तर हे महाराष्ट्राच्या मानाने खूप कमी आहे. कारण एक जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर CT सेलला भरपूर मुलं रजिस्ट्रेशन करतात, तर ती संख्या खूप जास्त असते. त्या मानानं आपल्याला आलेले कॉल, व्हॉट्सअपचे मेसेजेस हे सॅम्पल कमी पडते. पण लक्षात घ्या, आम्हाला जे मेसेजेस येत आहेत, आम्हाला जे कॉल येत आहेत, तर ते साधारण एक 450-550 या दरम्यानचे जे, तर ते खूप कमी मुलं आहे. म्हणजे जी फॅक्ट आहे तर ती सांगतोय. एक जर विचार केला की 550च्या वर कॉल येतोय का, तर एखादा तुरळक, हे थोडक्यात दिवसातून आला तर एखादा कॉल येईल किंवा व्हॉट्सअप मेसेज येईल. तुमचा कॉल जर आमच्यासोबत कनेक्ट होत नसेल तर नक्की एकदा दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला कॉल असा मेसेज करा. आमच्या काउन्सिलर सोबत आम्ही तुम्हाला जोडून देऊ, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता. बघा, आता जर आपण एक विचार केला, आता समजा 550च्या वरचे कॉल खूप कमी आहे, पण 450 आणि 550 या दरम्यान थोडे कॉल आहेत. मग आता जो आपला MBBSचा जो कट ऑफ आहे, मग ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो की गव्हर्नमेंट कॉलेज असो, तर हे साधारण VJ, NT, OBC, ओपन, EWS, तर यांच्यासाठी हा जो कट ऑफ आहे, तर हे असं वाटून राहिलं की 450 आणि 550 या दरम्यान कुठेतरी तो निघतोय. मी परत एकदा सांगतो की आपल्याकडे जो येणारा डेटा आहे, जे सॅम्पल आहे, तर ते महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. तर हे पण आपण गृहीत धरू. पण 450 आणि 550 या दरम्यान कुठेतरी हा कट ऑफ निघायला पाहिजे आणि निघतो. आता राहतो प्रश्न की सर SC, ST, तर हे थोडं रँकवर अवलंबून राहील की आपला रँक नेमका किती येतो. मग आता समजा 400+ स्कोअर आहे, आम्ही SC मध्ये आहोत, एखाद्या वेळेस मिळू पण शकतं, पण रँकवर अवलंबून राहील. आणि ST 330 आहे, 360 आहे, किती मुलं महाराष्ट्रामध्ये आहेत ST वाले, तर यावर ही गोष्ट अवलंबून राहील. आता राहिला प्रश्न की सर BMSचं काय, BMS मिळेल का? बघा, यावर्षी आपण काय करू, BMS साठी थोडी वेगळी स्ट्रॅटेजी बनवू. कारण काय, तर पेपर टफ होता. जे मुलं MBBS वाले होते तर ते कमी स्कोअरमध्ये आता सध्या बसलेत, म्हणजे थोडक्यात त्यांचा स्कोअर खूप कमी आला. ज्यांना मागच्या वर्षी ते सांगायचे की सर 600 येतोय, 550 येतोय, 550 येतोय, तर ते आता 400 आणि 450 मार्कावर आलेले. आणि हे मुलं BMS करतील तर याचे चान्सेस खूप कमी वाटत आहेत. यांनी रिपीटचं डिसिजन घेतायत की काय, तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा नीटचा रिझल्ट येईल तर तेव्हा क्लिअर होतील. तर त्यामुळे तुम्हाला जर BMS करायचं असेल, तुमचा स्कोर 130 आहे, 162 आहे, 200च्या वर आहे, 300 पर्यंत आहे, तर काय करा, घाई मुळीच करू नका. सुरुवातीला क्वालिफाईंग क्रायटेरिया किती येतो, म्हणजे थोडक्यात काय, तर BMS, BHMS, MBBS, BDS ऍडमिशनसाठी काही क्वालिफाईंग मार्क्स लागतात नीटमध्ये, 134, 132, असं दरवर्षी ते बदलत राहतं. आता एक उदाहरण सांगतो. 2022 मध्ये एक पॉवर ऑफ काउन्सिलिंग काय असते तर ते सांगतो. 2022 मध्ये आमच्या ग्रुपला जॉईन असलेले विद्यार्थी, तर त्यामध्ये 96 मार्कला सुद्धा BMS मिळालं. तर हे सगळं कशामुळे झालं, तर हे प्लॅन करावं लागतं व्यवस्थित आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करावा लागतो. जर आपण घाई केली तर एक तर आपण पैशानं फसतो, म्हणजे बजेट हाय जातं, किंवा मग जर जास्तच घाई केली तर अशा वेळेस आपली ऍडमिशन आउट ऑफ स्टेट होते, नंतर महाराष्ट्राचा कट ऑफ कमी येतो. मग BMS असो, MBBS असो, BDS असो, BHMS असो, सर्वांच्या बाबतीत असं होऊ शकतं. मग आता नेमका आपला प्लॅन कसा असावा, प्लॅन A, प्लॅन B कसा असावा, तर बघा, जर समजा तुम्हाला BMSच करायचं आणि स्कोअर कमी येतोय, तर काय करा की सुरुवातीला रँक येऊ द्या, किती येतो ते आपण बघू, आणि त्यानुसार मग आपल्याला BMS साठी महाराष्ट्र मिळते का, किंवा मग आउट ऑफ स्टेट जायचं काम पडतं का, डीम्ड मध्ये जायचं काम पडतं, तर हे आपण ठरवू शकतो. 162 मार्क्स आहे, तू असं नाही होणार की तुम्हाला BMS मिळणारच नाही म्हणून. 100 म्हणजे थोडक्यात क्वालिफाय जरी झाले तरी पण BMS मिळतं. फक्त तुमची तयारी असायला पाहिजे. तुमचं वर्ष वाया जात नाही, फक्त तयारी ठेवा.
मग आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन असतात. महाराष्ट्रामध्ये जर सीट नाही मिळाली, तमिळनाडू आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, यूपी आहे, एमपी आहे, उत्तराखंड आहे, वेगवेगळे स्टेट आहे. आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा वेगवेगळे कॉलेज उपलब्ध असतात. फक्त स्कॉलरशिप मिळत नाही. तर त्यामुळं आतापासून आपल्या स्कोअरचा विचार करून पॅनिक झाल्यापेक्षा थोडं रँक येऊ द्या, आपण ते व्यवस्थित प्लॅन करू. राहिला प्रश्न की कट ऑफ किती येईल. बघा, एमबीबीएसचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी साधारण एक 100 ते 125 मार्क कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस आहेत. मग ते सेमी गव्हर्नमेंट असो का गव्हर्नमेंट असो. म्हणजे मागच्या वर्षीचा आपल्या कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तर त्यामध्ये तुम्ही एक साधारण एक 90 ते 100 मार्क 125 मार्क कमी पकडून घेऊ शकता. डिपेंड करतं की रँकवर. बीडीएसचा कट ऑफचं काय, तर बीडीएस कसंही तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी बीडीएस साठी प्रयत्न करा. एखाद्या वेळेस तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. एक वर्ष असं होतं की बीडीएसचं अलॉटमेंट हे आमच्या काउन्सिलिंग थ्रू सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वालिफाय मार्क्सवर मिळालेलं आहे आणि कॅटेगरी फीजवर. पण त्यासाठी थोडं स्ट्रॅटर्जी बनवावी लागते. म्हणजे स्वतः जर करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजे. किंवा आमच्याकडे जॉईन व्हा असं नाही, आमचं तसंही फुल होऊन जातं. रिझल्ट नंतर जास्तीत जास्त 2 ते 4 दिवसात आम्ही सगळं क्लोज करतो आणि पब्लिकली मी नंतर सांगतो की आता येऊ नका, आमचं सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि तसंही ऑफिसच्या व्हिजिट ज्या आहेत तर त्या सध्या थोड्या कमीच आहे. आता बघा, आता बीएचएमएसचं नेमकं काय, क्वालिफाय जरी असाल तरी विदाऊट डोनेशन तुमची बीएचएमएसला ऍडमिशन होते, लक्षात घ्या. बीएमएसचा नेमकं काय, तर बीएमएसचा कट ऑफ जो आहे तर कट ऑफ तुम्ही बघूच नका. जर तिसऱ्या राऊंड नंतर जर का बीएमएसचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आले तर त्यावेळेस कट ऑफ एकदम ड्रॉप होऊ शकतो. तर त्यामुळे लगेच कोणताच निर्णय घेऊ नका. रिझल्ट येऊ द्या, रँक येऊ द्या. मी एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला देईल की कोणत्या रँकला तुम्हाला बीएमएस मिळू शकतं. त्यामध्ये 99% ॲक्युरेसी असेल, जेणेकरून तुम्ही पैशानं फसणार नाही आणि तुम्ही महाराष्ट्र सोडायचं तुम्हाला काम पडणार नाही. ठीक आहे, नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.